बेरडवाडा इथं नवभारत साक्षरता परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद। बेरडवाडा गुडेवाडी परीक्षा केंद्रावर 106 नवसाक्षरांचा परीक्षेत सहभाग। मुख्याध्यापक बाबूराव वरपे यांच्या प्रयत्नातून साक्षरतेचा वसा रुजवण्याची प्रेरणादायी चळवळ। चंदगड तालुक्यातील बेरडवाडा वरगाव येथील नवभारत साक्षरता परीक्षेला नवसाक्षरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। बेरडवाडा गुडेवाडी परीक्षा केंद्रावर एकूण 114 नोंदणीकृत परीक्षार्थींपैकी 106 नवसाक्षरांनी परीक्षेत सहभाग घेतला। या परीक्षेसाठी सर्व परीक्षार्थींची यथेच्छ व्यवस्था केंद्रप्रमुख बाबूराव वरपे यांनी केली होती। परीक्षेच्या आयोजनात माजी सरपंच किरण नाईक, शालेय समिती अध्यक्ष जयवंत नाईक, गुडेवाडी शाळेचे मुख्याध्यापक नरसू पाटील, वरगाव शाळेचे रवींद्र कुंभार, अनंत धोत्रे, नित्यानंद हुद्दार, शिवाजी पाटील, दिनकर तावडे, कल्पना नार्वेकर, संजीवनी आवडन, रिया गावकर, मल्लुताई नाईक, विलास सुतार आणि पूनम पाटील यांनी परीक्षक व पर्यवेक्षक म्हणून मोलाचे योगदान दिले। बेरडवाडा गावातील बहुतांश लोक वर्षभर बांबू बेटी तोडणे, मोलमजुरी करणे, काजू फॅक्टरीत काम करणे, काजू बागांची रखवाली करणे यामुळे शिक्षणापासून दूर राहतात। अशा परिस्थितीत मुख्याध्यापक बाबूराव वरपे यांनी साक्षरतेचा वसा रुजवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला। त्यांनी 12 साक्षरता वर्गातील नवसाक्षरांसाठी वह्या, पाट्या, पेन्सिल, अंकल्पी, गुंडाळी, फलक, चटई, प्रेरणादायी उपक्रम यासाठी स्वतःच्या खर्चातून 50,000हून अधिक रक्कम खर्च केली। परीक्षेदिवशी सर्व विद्यार्थ्यांचे चहा, नाश्ता, बिस्लेरी पाणी, भेटवस्तूसह मनापासून स्वागत करण्यात आले। चंदगड पंचायत समितीचे भूतपूर्व गटसमन्वयक अप्पाराव पाटील, केंद्र मुख्याध्यापक सुरेश सावंत, विश्वनाथ गावडे, केंद्रप्रमुख शोभाताई देसाई, शिक्षण विस्तार अधिकारी जी.वाय. कांबळे, प्रभारी गट शिक्षणाधिकारी सुमन सुभेदार आणि गट शिक्षणाधिकारी वैभव पाटील यांचे परीक्षेसाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले। 150 गुणांच्या या परीक्षेत वाचन, लेखन आणि संख्याज्ञान अशा 3 विभागांप्रमाणे प्रश्न होते। प्रत्येक विभागासाठी 17 गुण आणि एकूण 51 गुण आवश्यक होते। शासनाने ग्रेस पाससाठी 5 गुणांची तरतूद केली होती। परीक्षेनंतर नवसाक्षरांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आत्मविश्वास झळकत होता। या यशस्वी परीक्षेच्या आयोजनासाठी आणि नवसाक्षरांच्या वर्षभर मार्गदर्शनासाठी मीनाक्षी नाईक, सुरेखा नाईक, सरिता नाईक, अनिता नाईक, संजीवनी नाईक, सविता नाईक, नंदिनी नाईक, अश्विनी नाईक, पूजा नाईक, रेणुका पुंडलिक नाईक, लता नाईक, रेणुका सहदेव नाईक, नयन नाईक, मयुरी नाईक आणि निर्झरा नाईक यांनी विशेष मेहनत घेतली। केंद्र संचालक म्हणून बाबूराव वरपे यांनी जबाबदारी पार पाडली। परीक्षेच्या दिवशी कृषी अधिकारी जीवन पालमपल्ली यांनी केंद्राला भेट देऊन पाहणी केली। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।